प्रभाग क्रमांक 15मध्ये शिवसेनेच्या आम्रपाली कांबळे यांच्या प्रचाराचा झंझावात। नमस्कार, आज आपण प्रभाग क्रमांक 15 मध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार आम्रपाली कांबळे या आपल्यासोबत आहेत। या ठिकाणी त्यांचा जो अनुसूचित जातीचा जो गट आहे तो पूर्णपणे मोठ्या क्षमतेने त्यांच्या पाठीमागे उभा आहे। त्याचं कारण काय तर त्यांनी बऱ्याच या लोकांसाठी त्यांच्या भागात काम केलेलं आहे। त्याचबरोबर विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या मंजूर करून देणे यासाठी त्या स्वतः 2020 पासून कार्यरत आहेत। या ठिकाणी कुठं ना कुठं तरी भाजपाबद्दल त्यांची नाराजी दिसून आली आहे, म्हणून त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडे आपला उमेदवारी अर्ज मागितला आणि त्यांच्याकडून त्यांना उमेदवारी मिळाली आहे। कारण नेता तसाच भक्कम असेल तर या ठिकाणी महिलांना देखील पाठबळ मिळतं। म्हणजे लाडकी बहीण योजना असू दे किंवा महिलांसाठी आणि वयोवृद्धांसाठी विविध योजना असू देत, तर एकनाथजी शिंदेंनी कधी त्याबद्दल असं दुजाभाव केलेला नाहीये। त्यामुळं नक्कीच त्यांचं जी सहानुभूतीची लाट आहे ती आपल्याला आम्रपाली कांबळे या उमेदवाराच्या पाठीशी जनता जशी उभी आहे तर त्यातून दिसून येते। त्यांच्याकडून आपल्याला या प्रचारासंबंधित थोडक्यात माहिती घेऊया। ताई नमस्ते। नमस्कार, मी आम्रपाली कांबळे। आज मी शिवसेना गटातून एकनाथजी शिंदे साहेबांच्या धनुष्यबाण या चिन्हावर आज मी प्रभाग क्रमांक 15 मधनं उमेदवारी लढवत आहे। आणि मी या निवडणुकीमध्ये उतरण्याचं एकच कारण आहे, जे कारण आहे की आजपर्यंत जी विकसित कामं त्या भागामध्ये अजून झालेली नाही आहेत। प्रत्येक जण येतात, सगळे असं सांगत सुटलेत की मी काम केले, पण त्यांच्यातनं अजून पक्क कळना झालंय की तिथं काम कोण केलंय। जनतेतनं तर असंच म्हणलं जातं प्रत्येक उमेदवाराला की इथं कामच झालेलं नाहीये। जो सत्ताधारी गट आहे तो प्रत्येकाला सांगत सुटलाय की आम्ही इथं विकासाची भरपूर कामं केली आहेत, पण ते तसं न होता जे काही मी आतापर्यंत एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या भागात काम करत आलेलो आहे, जे काही माझ्या शासनाच्या योजना आहेत त्या योजनेमार्फत मी जवळजवळ 6000 लोकांची कामं आपण करून दिलेली आहेत। त्यामध्ये बांधकाम कामगार असो, घरेलू कामगार असो, लाडकी बहीण असो, विधवा पेन्शन योजना असो, माताडी कामगार योजना असो, अन्य विविध शासकीय ज्या योजना आहेत त्या योजनांच्या द्वारे मी घर टू घर त्या लोकांमध्ये आज प्रभाग क्रमांक 15 मध्ये पोहोचलेली आहे। आणि मी त्या लोकांच्या सगळ्यांच्या इच्छेखातर आज मी ही उमेदवारी प्रभाग क्रमांक 15 मध्ये लढवित आहे। या ठिकाणी आपण जे पाहतोय तर तुम्ही प्रभाग क्रमांक 15 मध्ये जेव्हा फिरताय तर तेथील विकास कामाबद्दल आपण थोडक्यात माहिती द्या। विकास कामं म्हणावी गेली तर 5 वर्षाचा इतिहास बघितला असता तिथं विकास कामं म्हणावी गेली तर बरेचशी झालेली नाहीयेत। जनतेमधून तोच आहे की विषय इथं विकास कामं होत नाहीयेत। इलेक्शन झालं, निवडून जो नेता येतो त्याच्यानंतर पुढच्या 5 वर्षासाठी फक्त हात जोडायला आणि मत मागायलाच येतो। आता प्रभाग क्रमांक 15 मधून जनतेतनं असं एक मत झालेलं आहे की आता येणारे जे उमेदवार आहेत त्यातला नौका उमेदवार जो असेल आणि जो आपल्या प्रभागासाठी काम करेल त्याच नेत्याला आपण पाठिंबा देणार आहे आणि त्याच नेत्याला आम्ही निवडून आणणार आहे। कारण गेल्या 5 वर्ष मागचा इतिहास बघितला असता तिथं जे विकास कामं व्हायला पाहिजे होती ती झालेली नाहीये। तर या होत्या आम्रपाली कांबळे प्रभाग क्रमांक 15 मधून यांनी शिवसेना शिंदे गटाकडून आपली उमेदवारी घेतलेली आहे आणि त्या सर्वसामान्य जनतेसाठी आणि त्यांच्या हितासाठी लढा देत आहेत। आमच्या चॅनेल कडून त्यांना खूप खूप शुभेच्छा।